आनंदी कंदम हसपाती रंग आनंदी आनंदी मने बसंत आनंदी कंदम हसपाती रंग वाला नसीनाती मनाती नातम जिंदगी नातम शरणम प्रपते वाला नसीनाती मनाती नातम जिंदगी नातम शरणम प्रपते हरि हरि शंभो शंभो शिव महादेवा शंभो शंभो शिव महादेवा शंभो शिव महापुराण आपण श्रवण करत आहात। मोठ्या वेगाने असताना वेळ पाठीमागे जातो आहे। कथा यालाच म्हणाली, गेलेला वेळ सुद्धा समजून येत नाही, तेच खरं उत्तम कथेचं लक्षण आहे। एखाद्याला जर म्हटलं आपण 4 तास असं बसून राहतो, तुला 1000 रुपये देत होतो, म्हणेल बाबा तुझे 50,000 नको, मला मी बसत नाही। पण कथेमध्ये असताना 4 तास कधी निघून जातात हे आपल्याला समजून सुद्धा येत। सुंदर अशा प्रकारचं चरित्र जीवनाला एक आयाम बनवून देणारे अनेक चरित्र आहेत। असंच दिव्य एक चरित्र मग पुढे सांगतात। नारदाला ब्रह्मदेव, व्यासांना सनत कुमार, शौनक ऋषींना सूत महर्षी सांगतात आणि त्याची चर्चा आपण इथे करत आहोत। नारद म्हणतात, भो ब्रह्मण भद्रं पूर्वं श्रुतं ब्रह्मपुत्रं जलंधरं महादैत्यं मदीमशंकर प्रभु। हे प्रभू, मी पूर्वीच्या काळामध्ये ऐकलं की महाभयंकर जालंधर दैत्याचा वध असला भोलेनाथांनी केला। कृपा करून मला ते सांगावाशी विनंती करतात। मी अल्प वेळेमध्ये असणारे सरळ आणि हे चरित्र तुम्हाला सांगेल। याची चर्चा आपण एक वेळेस केलेली आहे चांगल्या पद्धतीने। एक वेळेस इंद्र आणि बृहस्पती शिवजीच्या दर्शनाला जात होते। जात असताना यांची असणारी त्या ठिकाणी परीक्षा पाहण्यासाठी म्हणा, यांच्या रस्त्यामध्ये अवधूत वेशामध्ये, दिगंबर वेशामध्ये एक महात्मा त्या ठिकाणी दिसला।
दिगंबर वेश म्हणजे अंगावर वस्त्र नाही, दिग अंबर. ज्याने आपलं आकाशालाच वस्त्र मानलेलं आहे, ज्याच्या अंगावर वस्त्र नाही त्याला दिगंबर म्हणतात. महान तपस्वी आणि तेजस्वी असा हा साधू दिगंबर साधू त्यांनी पाहिला. रस्त्यामध्येच आहे, रस्त्यामध्ये बसलेला पहिला इंद्राने सांगितलं, महात्मा थोडा बेस द्या, बाजूला व्हा. पण हा साधू आपल्या मस्तीमध्ये, हा दिगंबर योगी आपल्या मस्तीमध्ये आहे. आता ज्याच्याकडे मोठा राजसी सत्ता असते ना, त्याच्या मनामध्ये अहंकार असतो. त्याला वाटतं प्रत्येकाने मी चाललो की नमस्कार करावा, प्रत्येकाने झुकावं. पण असं शक्य नाही. इंद्राला राग आला, आपण रस्ता द्या म्हणतो, पण हा रस्त्यामध्ये बसलेला आहे, उठतही नाही, बोलायला जातो तर काही प्रतिसादही देत नाही. इंद्राने त्या दिगंबर साधूचा असताना त्या महात्म्याचा अपमान केला. हातामध्ये असताना वज्र घेऊन त्याच्यावर प्रहार करणार की तुम्ही अवमान करता आहात म्हणून असताना वज्र मारणार. इतक्यामध्ये त्या दिगंबराने आपला वेश प्रगट केला आणि तृतीय नेत्र खोलला आणि त्याच्यामधून एक अग्नीची महाज्वाळा बाहेर. हे दृश्य पाहिल्याबरोबर गुरु बृहस्पतींनी ओळखलं, हा दिगंबर कोणी सामान्य नाही आहे, हा साक्षात भगवान शिव आहे. इंद्राचा हात तर वरच्या वर वज्रासह तसाच अडकला गेला. आता मात्र खैर नाही. बृहस्पतीने साष्टांग प्रणाम शिवजीच्या चरणावर केला. प्रभो क्षमा असावी, क्षमा असावी, या इंद्राला क्षमा करावी. अज्ञानामध्ये असताना कृत्य घडलं. बृहस्पतींनी ओळखलं, शरण आले त्याला. इंद्रही शरण आला. पण भगवंताने सांगितलं भोलेनाथाने की आता या अग्नीचं करायचं काय. एकदा निघाली, स्तुती केली त्यांनी. नमो देवादिदेवाय महादेवाय चात्मने महेश्वराय प्रभुवे त्र्यंबकाय परदिने दीनानाथाय विभवे नमोऽन्धकर्णशूलिने त्रिपुरघ्नाय शरवाय ब्रह्मणे परमेष्ठिने. प्रभू क्षमा करा, शरण आहोत आणि रक्षण करा, रक्षण करा. हा अग्नी काय करणार. भगवंताने तो अग्नी भोलेनाथाने एकत्रित केला आणि समुद्रामध्ये फेकून दिला. आणि या अग्नीपासून समुद्रामध्ये एक महाप्रचंड बालक उत्पन्न झाला. महाभयंकर असणारा रडण्याचा आवाज आणि या बालकाचा येऊ लागला. महाभयंकर वादळ सुद्धा अशा लाटा उडवू लागल्या. इतका भयंकर रडत होता हा बालक. हा आवाज ऐकून ब्रह्मदेव त्या ठिकाणी काय झालं सण पाहायला आले तर बालक आहे त्या समुद्र ही त्या ठिकाणी प्रगट झाला आणि समुद्राने या बालकाला हातामध्ये घेतलं. ब्रह्मदेवाने असताना त्या ठिकाणी या बालकाचे संस्कार केले आणि संस्कार करत असताना कान मंत्र देण्यासाठी ब्रह्मदेवाने आपलं तोंड पुढं केलं. या बालकाने ब्रह्मदेवाचा गळाच दाबला. आपण साध्या भाषेत म्हणतो ना गचुरं धरलं. ब्रह्मदेवाचा श्वास अवरुद्ध झाला. ओरडले सोड 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 म्हणून. एवढा त्रास झाला आणि याने ब्रह्मदेवाचा गळा दाबला. ब्रह्मदेवाच्या डोळ्यामधून टच दिशी पाणी निघालं. एवढ्या वेदना ब्रह्मदेवाला झाल्या आणि ते पाणी या बालकावर टिपकल्या गेलं. म्हणून ब्रह्मदेवाने याचं एक नाव ठेवलं काय. नेत्राभ्याम विद्युतम यस्मात् गणेनैव जलम मम तस्मात् जलंधर इति ख्यातो नाम्ना भवत्वसो. नेत्रामधून निघलेलं पाणी याने धारण केलं म्हणून याचं नाव ब्रह्मदेवाने जलंधर त्या ठिकाणी ठेवलं. या बालकाचं भयंकर काय नाव ठेवलं. जलंधर. आणि हा पुत्र समुद्राला त्या ठिकाणी
अर्पण केला, समुद्राने याचा पुत्र म्हणून स्वीकार केला आणि हा वीर पुढे जालिंदर नावाने असणारा या जगतामध्ये भयंकर प्रतापी होता. याचा प्रताप पाहून सर्व दैत्यांनी याला दैत्य राज बनवले. दैत्यांचा राजा या जालंधरला बनवला. एके दिवशी दैत्याच्या सभेमध्ये बसलेला असताना जालंधर मुंडका नसलेला एक दैत्य त्याच्यामध्ये त्या सभेमध्ये फिरत होता. हा कोण आहे? मस्तक नसलेला दैत्य. ती कथा आठवा भागवत महापुराणातील समुद्र मंथनाची. मोहिनीने सुदर्शन चक्र सोडून त्याचं मस्तक उडवलं होतं. काय नाव आहे त्या दैत्याचं? स्वरभानू. काय नाव आहे? भागवत ऐकलं की त्यांनी? काय नाव आहे? स्वरभानू. हा स्वरभानू नावाचा असरा दैत्य त्यांनी असरा पाहिला आणि विचारलं वृत्तांत, अरे याचं मुंडका काय झालं म्हणजे? आणि दैत्याने सगळी समुद्र मंथनाची कथा याला सांगून टाकली. 14 आयुधं निघाली. शेवटी अमृत निघालं. अमृत प्राशन करण्यासाठी मोहिनीने भगवंताने मोहिनी अवतार धारण केला आणि तेव्हा याचं मणकं उडवलं. यत्तंभूत असताना वृत्तांत सांगितला. पण म्हणलं ते 14 निघलेले आयुध कुठे होतं? समुद्र मंथनातून ऐरावत निघाला होता, उच्चश्रवा घोडा निघाला होता, लक्ष्मी निघाली होती, काय कल्पवृक्ष निघाला, अनेक असणारे आयुध. म्हणजे कुठेच नव्हते. कामधेनू निघाली, हे कुठे? म्हणजे सगळे स्वर्गामध्ये. याचं डोकंच सर. कारण हा समुद्र पुत्र होता. अरे म्हणला मंथन केलं माझ्या बापाचं, त्याच्यातून निघालेले जे 14 रत्न आहेत ते मात्र स्वर्गामध्ये. हातामध्ये लेटर पॅड घेतला आणि लगेच त्याच्यावर संदेश लिहिला इंद्राला. आणि त्याच्यामध्ये लिहिलं देवदानवांच्या संग्रामामध्ये समुद्र मंथन करण्यात आलं, पण समुद्र हा माझा पिता आहे आणि समुद्रामधली निघणारी आयुध आणि रत्न ही स्वर्गामध्ये तुम्हाला घेऊन जाण्याचा अधिकार नाही. सर्व देवतांना माझा इशारा आहे. क्षेम कुशल आणि खुशालीने ती गपचूप सर्व रत्न परत आणून द्यावी, अन्यथा त्याचा तुम्हाला दंड भोगावा लागेल. खाली जालंधर सही केली आणि घुंबन नावाच्या दैत्यापाशी हा संदेश पाठवून दिला. इंद्र सभेमध्ये हा जेव्हा संदेश वाचण्यात आला, इंद्रानेही तिकडून एक असणारा संदेश लिहिला. म्हणजे तुझ्या बापाचं आम्ही मंथन केलं आणि आयुध आणून दिली असती, परंतु एक सांग, तुझ्या बापाने मैनाक पर्वताला का लपवून ठेवलं? त्याची कथा वेगळी आहे. कथेत कथा अनेक असतात. एक वेळ सांगायचं म्हणजे असं आहे की पहिले असं म्हणतात की पर्वतांना उडायचे पंख होते, कधी कधी जागा बदलायचे. आता पर्वत उडाला, आता मनाला आलं की तपासला की गुहा व्हायचा खाल्ल्या सृष्टीचा. सर्व ऋषींनी एक वेळेस असताना विनंती केली देवतांना आणि त्यावेळेस इंद्राने सर्वांचे पंख छाटण्याचं ठरवलं, म्हणजे स्थिर राहतील. त्यावेळेस हा मैनाकची पळाला आणि समुद्रामध्ये लपून बसला. सांग, त्यावेळेस तुझ्या असणाऱ्या बापाने म्हणजे समुद्राने हा मैनाक लपून ठेवला, म्हणून आम्ही त्याचं मंथन केलं. आलले तरी जालंधर मी जे पाहिलं, चांगला वाईट एक सांगू का तुम्हाला? चांगल्या आणि वाईटामध्ये हा संघर्ष कायम स्वरूपी चालूच असतो. सद्वृत्ती आणि अपवृत्ती, चांगलं वाईट, कुबुद्धी आणि सद्बुद्धी याचा संघर्ष अनादी काळापासून चालत आलेला, आजही चालतोच आहे. काय हर हर आणि हे ज्यावेळेस पाहिल्या युद्धाची ठिणगी पडल्या, या देवतामध्ये आणि असणारा जालंधरामध्ये महाभयंकर संग्राम त्या ठिकाणी दैत्य सैन्य मरू लागलं. परंतु गुरु शुक्राचार्य त्या ठिकाणी अमृत संजीवनीच्या जोरावर काय करत असत? दैत्यांना जागा करत असत. देवता संजीवनी बुद्धी आणायचे कुठून? द्रोणाचल पर्वतावर आणि त्याच्यामधून देवतांना जागे करायचे. पण घोडा असा झाला की या
जालंधराने हा द्रोणाचार्य पर्वत समुद्रात टपवून ठेवला. बसा म्हणजे बोलला अरे देवता जागे कसे होणार. शेवटी नाविलाज झाला आणि देवतांना आपला फळ काढावा लागला आणि त्रिलोकीचं आधिपत्य या जालिंदराकडे झालं आणि देवतांना सळोती पळो त्या ठिकाणी पडलं. आता एक काम झालं. भोलेनाथाकडे गेले म्हणजे भोलेनाथ याचा काहीतरी बंदोबस्त करा या जालिंदराचा. आता हा भोलेनाथाचाच पुत्र होता. त्यांच्या क्रोधापासून अस्त्र हा उत्पन्न झाले आणि मग काय करणार. शेवटी म्हणले तिथं जाऊन उपयोग नाही. नारद म्हणले असता भगवान विष्णूकडे चला. भगवान विष्णूला सर्व देवता शरण गेले की या जालिंदराबरोबर आमच्या बरोबर युद्ध कर आणि या जालिंदराबरोबर विजय. आपल्या रथावर बसणार इतक्यामध्ये लक्ष्मी आली आली कुठे निघाला. हिरा म्हणली महाराणी. का लक्ष्मी कुणाची पुत्री आहे. समुद्र कन्या आहे लक्ष्मी आणि जालिंदर कोण आहे समुद्रपुत्र आहे. या देवतांचं ऐकून माझ्या भावाबरोबर युद्ध करायला निघाला. हे रावली महाराज आता कमाल झालं. अडचणच पडली. देवताच ऐकायचं ना बायकोच हळूच गाण्यात सांगितलं चिंता करू नको मी मारित नाही म्हणजे नोंद करतोय म्हणली जा. गेले भगवान. युद्धभूमी चालू झाली त्या ठिकाणी आणि युद्धभूमीमध्ये भगवान नारायणाला समोर पाहिलं आणि प्रचंड युद्ध नारायणाबरोबर कोण करू लागला जालंधर करू लागला. त्यावेळेस बोले बघा एखादा जो अहंकारी असतो ना याला जर जिंकायचं असेल तर स्तुती करायचं. जाऊ द्या काय करत नाही हळू जाऊ द्या त्याला तुम्ही काहीच नाही करत ते करते. वराह भगवान की तिकडं कोण घुसलंय. बसा बसा बसा. एखाद्या कार्यामध्ये प्राणी आडवा गेला तर काही अडचण नाही फक्त माणूस आडवा जाऊ नये. भगवंताने आपल्याला त्या ठिकाणी दर्शन दिले बाकी काही नाही. आणि जालिंदराबरोबर युद्ध करत असताना भगवंताला पंचायत पडली तर काय मारायचं तर मला करायचं काय माग. आणि तो बुद्धिमत्ता वरिष्ठ बुद्धीमध्ये वरिष्ठ आहे नारायण चतुर आहे चतुर देवता आहे. त्याने जालिंदराची स्तुती करायला वा जालंधर वा. अरे असे युद्ध करा मी या विश्वामध्ये पाहिजे नाही. एवढा भयंकर वीर आणि एवढा प्रतापी देवतांनाही सहज पळो करून सोडणारा हा मी वीर पाहिला नाही. देवतांनी तर कपाळावर हातात मारून घेतला म्हणलं शाबास. युद्ध करायला म्हणले आपण नारायणाने होतं त्याची स्तुती करायला. आता म्हणलं चांगलं झालं बरं म्हणजे आपला काय माती जिंकणार आहेत आपण. वा 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 जालिंदर वा. प्रसन्न आहे मी तुझे युद्ध कला पाहून. जालिंदर हुशार होता. म्हणलं भगवान माझ्यावर तुम्ही प्रसन्न आहेत ना. हो प्रसन्न आहे तुला काय मागायचं ते वरदान माग. आणि त्यावेळेस जालिंदरने वरदान मागितलं भगवंताला आणि काय मागतं माहितीये का. यदि भावुकं तुष्टोसी वरमेतं ददश्व मे मद भगिन्या मया साद्रम मद गेहे सगुणो वस. चतुर होता जालिंदर. हे भगवान हे नारायण जर माझ्यावर तुम्ही प्रसन्न असाल तर एक वरदान द्या. माझ्या बहिणी समवेत आणि सगळ्या सेवक आणि गणा समवेत तुम्ही माझ्या बहिणीला घेऊन तुमच्या स्वतः सहित आणि सर्व सेवका सहित माझ्या घरी येऊन वास्तव्य करायचं. तरी म्हणले जशी बहीण गेली तसा भाऊ नव्हता.
तिची इथे जाती बोलवून काही झाली ना म्हणले सगळे याचा करता म्हणले आता तिकडं वैकुंठात राहायचं नाही तर आजपासून माझ्या सदनामध्ये आणि माझ्या बरोबर राहायचं. काय बुद्धिमान होता हा जालिंदर सुद्धा. वश केलं आणि भगवंताने आपला ठिकाणा बदलिला आणि लक्ष्मी समवेत सर्व सेवकांना घेऊन जालिंदराच्या महलामध्ये जालिंदराबरोबर नारायण भगवान राहतात. देव म्हणले आता तर कमालच झाली गेली. म्हणजे ज्याच्याकडून आशा होती का की होता आता त्याच्याच घरात राहायला आता मिळतच म्हणले शास्त्रकर्ते सांगतात ब्रह्मदेव सांगतात हे नारद ज्यावेळी रस्ता हा साक्षात नारायण जालंधराच्या घरी राहू लागले हळूहळू जालंधराची बुद्धी सात्विक होत बनत चालली. अरे साक्षात काय भाग्य म्हणायचं. नित्य नारायणाची पूजा करावी. माता लक्ष्मी आहे सेवक आहे वृंदा ज्ञान. जालंधराची पत्नी काय आहे तिचं नाव वृंदा. वृंदेने आणि जालंधराने सदैव पूजन नारायणाचं त्या ठिकाणी करावं. याची बुद्धी सात्विक बनली बनत चालली. परंतु देवतांचा काही त्रास कमी झाला. देवतांचा स्वर्ग काही त्याने दिला नाही. त्यांना ती सौख्य पळत. आता पण करणार काय. देवता म्हणले आता दैत्य या देवांनी विचार केला म्हणले नारायण बी जिथं काही करू शकत नाही शिवजी बी जिथं काही करू शकत नाहीत. एक सांगू का जे देवाला सुद्धा असाध्य काम आहे ते करू शकतात ते या जगातामध्ये आहेत आणि ते कोण आहेत ते म्हणजे संत आहेत. जे देवताही कधी कधी करू शकत नाही ते संत करतात. आणि सर्व देवता शरण गेले नारदाला म्हणजे नारद काहीतरी खोटी ठोकल्याशिवाय जमत नाही. म्हणजे कसं करायचं ते करा. ज्याच्याकडे गेलं त्यानं तर आशा आमची सगळी पाण्यामध्ये मिळवली. काय करणार. गेला नारद म्हणले चिंता करू नका आणि नारायणाचा नामघोष करत या जालंधराच्या असणाऱ्या सभेमध्ये नारदाने प्रवेश केला. पूजन केलं नारदाचं जालंधराने आणि या सभेमध्ये जालंधराने ती स्तुती करायला आरंभ केला. कुणी नारदाने. वा 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 जालंधर अरे धन्य आहेस बाबा धन्य आहेस. अरे तुझ्यासारखा प्रतापी जगात नाही. होश झाला जरा. अरे काय आहे तुझ्याकडे. त्रिलोकीचा राजा आहेस तू. साक्षात नारायण आणि लक्ष्मी तुझ्या दरबारामध्ये आणि या ठिकाणी महलामध्ये तुझ्या बरोबर वास्तव्य करत आहे. सगळ्या तू असणार त्या ठिकाणी समुद्रपुत्र आहेस म्हणून रत्नाच्या खाणी तुझ्याकडे नाही तर समुद्राने रत्नाच्या खाणी याला दिलेल्या होत्या. रत्नाचा आधार आहेस तू सर्व रत्न आहेस. परंतु एवढा प्रताप असून सगळं काही असून काही उपयोग नाही मिळणार. कारण की सगळे रत्न हे वैभव ही एवढं सामर्थ्य एका रत्नावातून सगळं फिकं मिळले. फिकं किती मी सामान टाकलं पण मीठ नसेल तर चव जशी फिकी राहते का म्हणले. तसं म्हणजे फिकर तुझं म्हणले असं कोणतं रत्न म्हणले ते रत्न तुला नाही का. या जालंधराला या विश्वातली गोष्ट मिळणार नाही असं शक्य नाही. नाव सांगा म्हणले त्या रत्नाचं म्हणजे ते रत्न म्हणजे पार्वती नावाचं रत्न आहे. या रत्नासारखे या जगतामध्ये दुसरं रत्न नाही. आणि नारदाने पार्वतीची मातेची अभिलाषा याच्या मनामध्ये उत्पन्न केली. याने लगेच पत्र लिहिलं झालं. त्याचा पत्रावळ रटाव आणि त्याच्यामध्ये मजकूर लिहिला. महादेवाला पत्र लिहिलं कैलासावर. काय लिहिला मजकूर. हे भोलेनाथ त्या स्मशानामध्ये राहून एवढा मोठा अमोल असताना अमोघ पार्वती नावाचं रत्न तिथे शोभत नाही ते मला प्रदान करून द्या. संदेशच लिहिला कुणाला भोलेनाथाला या जालंधराने. आणि सिंहकाई नावाच्या दैत्यापाशी हा संदेश पाठवून दिला. संदेश गेला वाचला त्या कैलासावर सभेमध्ये वाचल्या बरोबर
भुकीटीचा अस्त्र भेदन करून एक वीर उत्पन्न झाला याला मारण्यासाठी. हा वीर खाण्यासाठी प्रगट झालेला खाव 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 करत होता. काय करू काय खाऊ म्हणले. हा म्हणले असणार तो या वीराला खा. पण वीर त्या ठिकाणी दूत शरणाला म्हणले मी दूत आहे. दूताला अभय दिलं त्या ठिकाणी. पण म्हणले आता मी खाऊ काय. म्हणले खा स्वतःचेच हात पाय. आणि याने स्वतःचेच हात पाय खाल्ले. आणि हा कीर्तिमुख नावाचा गण बिना हातापायाचा त्या ठिकाणी त्याला कीर्तिमुख नावाच्या गणाचा दर्जा मिळाला. हा कोणता गण आहे भोलेनाथाचा. कीर्तिमुख. त्याला हातापाय नाही. आणि कीर्तिमुख गणाला त्या ठिकाणी सांगितलं जा जलंधरला शिक्षा दे. जलंधर आता तुझे दिवस समाप्त झाले. आता तुला असला दंड दिल्याशिवाय राहणार नाही. भोलेनाथाचा क्रोध प्रगट झाला. आणि इकडे सभेमध्ये मात्र या जालंधराचा मुकुट गळवला गेला. भोलेनाथाची असं गणाची महाप्रचंड सेना आली आणि याच्यावर आक्रमण केलं. आणि भोलेनाथामध्ये आणि या जालंधरामध्ये महाभयंकर युद्ध छेड झाली. गुप्त रूपाने जाऊन भगवान विष्णूंनी सुद्धा विनंती केली. नारायणाने विष्णू म्हणा नारायण म्हणा एकच. हे भोलेनाथ आता जालंधराला तुम्ही मारा. हे अधिक होता. जालंधर हाताने शिवजीचं युद्ध चालू झालं. महाप्रचंड अशा प्रकारचं असं युद्ध होत आहे. पण काही केल्या असता जालिंदर मरतच नाही. त्या ठिकाणी शुक्राचार्य जे काही दैत्य जिवंत करत होते का भोलेनाथाने कृत्य उत्पन्न केली आणि ती सोडली शुक्राचार्याच्या मार्ग. जी शुक्राचार्यानं पळ काढला म्हणतात की मार्ग पण एवढंही करून जालिंदर मरत नाही. का मरत नाही याचं काय कारण असावं. तर बाबांनो या ठिकाणी आणखीन दुसरा एक चमत्कार झाला की याने महाभयंकर अशा प्रकारचे गांधर्वी माया याने प्रगट केली. या जालंधराने गांधर्वी माया प्रगट केली. आणि या गांधर्वी मायेने भोलेनाथाला मोहित केलं. हा आणि याच वेळेला जालंधर त्या ठिकाणी भोलेनाथाचा वेश धारण करून त्याने कैलासामध्ये प्रवेश केला. हा आवाज दिला दुकानदारी मी आलो आहे म्हणून. पार्वती युद्धावरून भोलेनाथ येत आहेत म्हणून हातामध्ये सर्व आरतीचं सामान घेऊन पंचारती घेऊन आली. पण पार्वतीचा सर्व दिव्य तेज पाहिलं आणि या दैत्याचं तेज त्याच ठिकाणी स्खलित झालं. पार्वतीने ओळखले हा कपटी आहे कोणीतरी. हा शाप देणार त्याला भस्मसात करणार. इतक्यामध्ये जालंधर पळून गेला. पण पार्वतीचा क्रोध जागा झाला आणि ओळखलं की आता हा जिवंत राहण्यामध्ये मजा. तर पार्वतीला माहित होतं त्या ठिकाणी हा दैत्य का मरत नाही. तर केवळ त्याची पत्नी वृंदा ही महान पतिव्रता होती. तिच्या पतिव्रत्यामुळे जालंधरला कोणीही मारू शकत नाही. जोपर्यंत पतिव्रत्य भंग होणार नाही तोपर्यंत हा मरणार नाही. महान पतिव्रता होत्याचा पतिव्रतेचा इथे विषय आलेला. ते वेळ आपल्याकडे कमी मार्ग सांगितलेलंच मी अधिक काय सांगणार. नंतर सांगेल प्रकार इथे खूप विस्तारण आलेले पतिव्रतेचे. मग आता मारणार कसं. आणि या वेळेला क्रोधायमान झालेली पार्वती भगवान विष्णूंकडे त्या ठिकाणी आणि भगवान विष्णूंना सांगितलं प्रभो आता याची योजना तुम्ही करावी. आणि माझी इच्छा आहे की या जालिंदरला जर मारायचं असेल तर वृंदेचं सतीत्व हरण करावं लागेल आणि हे कार्य तुम्हाला करावं लागेल. भगवान विष्णूने विनाकारण केलं नव्हतं. पार्वतीच्या सांगण्यावरून हे कार्य केलं.
माता पार्वतीचा आदेश म्हणून हे कार्य केलेलं होतं आणि त्याच पद्धतीने आणि सांगितलं की अधर्माचा नाश करायचा असेल तर कधी कधी अधर्माचा स्वीकारही करावा लागला तर हे प्रभुत्व मान्य आहे, पण आता मात्र याचा नाश करायचा असेल तर वृंदेचं पातिव्रत्य नष्ट करावं लागतं. भगवान विष्णूंना त्या ठिकाणी पार्वतीने आदेश केला आणि भगवान विष्णूंनी माया एक सांगू का, हे भोलेनाथाचं चरित्र विष्णूशिवाय पूर्ण होत नाही. हे सगळे लीला मात्र यांच्याकडे, सगळे अधिकार तिकडे देऊन टाकलेले भोलेनाथांकडे. हे दिसते कमांड आहे, भोलेनाथाकडे कमांड आहे सगळ्या गोष्टीची, पण घडवून आणणारा मात्र हाच आहे, चतुर आहे तो शिरोमणी, गुण लावण्याची खाण. काय म्हणून तर संत म्हणतात चतुर तो शिरोमणी, गुण लावण्याची खाण. असो प्रभूंनी आपली, भगवान विष्णूंनी आपली माया प्रगट केली, वंदेच्या महलासमोर गेले आणि दिव्य अशा प्रकारची असणारी माया प्रगट केली. मायेचं जाळं आच्छादित केलं आणि परिणामतः पहिला प्रयोग वृंदेला महाभयंकर स्वप्न त्या ठिकाणी पडला गेलं. माझा पती निर्वस्त्र आहे त्या स्वप्नामध्ये दिसू लागला. तेलाचा स्नान त्याला घडविलेला आहे. मांसाहारी पशु त्याचं रस्ते चोचले तोडून असलेला मांस त्याच्या अंगाचं खात आहे. सगळीकडे अंधार दिसू लागला स्वप्नामध्ये आणि दक्षिण दिशेने तो चालत चाललेला आहे. हे सगळं अशुभ स्वप्न जेव्हा वृंदेला पाहिलं, वृंदा घाबरल्या गेली, हडबडून जागी झाली आणि हे असं विचित्र स्वप्न का पडलं. पती जालिंदर स्वामी तर रणामध्ये सुरक्षित असतील ना याचा विचार करत करत वृंदा बाहेर त्या ठिकाणी आली. बाहेर येऊन पाहणार इतक्यामध्ये महाभयंकर त्या ठिकाणी एक सिंहमुख नावाचा राक्षस प्रभूंनी मायेने उत्पन्न केला आणि तो अंगावर वृंदेच्या छडम घालणार. इतक्यामध्ये वृंदा घाबरल्या गेली आणि एका ब्रह्मचारी वेशामध्ये भगवान विष्णू त्या ठिकाणी प्रगट झाले. तिकडून घाबरलेली पडू लागली आणि त्या ब्रह्मचारी विष्णूच्या अंगावर धडकल्या गेली, मूर्छित होणार. तितक्यामध्ये असताना भगवान विष्णूने तिला सावरलं. पण वेशात कोणत्या आहेत? ब्रह्मचारी वेशामध्ये, एका ब्राह्मण वेशामध्ये, साधू वेशामध्ये आहे. भोलेनाथाने लगेच असणारे 4 शिष्य त्या ठिकाणी निर्माण केले, वानर निर्माण केली. घाबरलेली वृंदा विचारू लागली, हे प्रभू आपण कोण? सहित का वृंद इतकी घाबरली? म्हणले हा राक्षस याने असताना भगवान विष्णूने त्या क्षणात त्याला नष्ट केलं. वृंदेला वाटलं हा कोणी सामान्य महात्मा नाही, महान महात्मा. प्रभू एक विनंती आहे, माझा पती असताना रणांगणामध्ये कसा असेल सांगा. इतक्यामध्ये हातामध्ये शिळ घेऊन जालंधराचं वानर त्या ठिकाणी प्रस्तुत झाले. हे सगळं मायावी आहे, हे लक्षात घ्या. ज्यावेळेस शिळ पाहिलं आणि विलाप करू लागले, कोण? विलाप. सांगितलं देवी विलाप करू नकोस, तुझ्या पतीला पाहिजे असेल तर मी जिवंत करू शकतो. विनंती केली आणि प्रणाम केला महात्म्याला, प्रभू करा. आणि एका क्षणामध्ये त्या शिर होतं, त्या शिराला धड उत्पन्न झालं आणि तो जालंधर, मायावी जालंधर असताना जिवंत केला. हा आता मायावी जालंधर नव्हता, तर या मायावी जालंधराच्या दिशामध्ये साक्षात भगवान विष्णू होते. आनंदाने असताना त्या ठिकाणी विहार आणि वृंदा त्या ठिकाणी करू लागले. आतमध्ये नेला, औक्षाणी केलं आणि विहार करू लागले. आणि विहार करत असताना पातिव्रत्य नष्ट झालं. आणि याच वेळेला इकडे भगवान भोलेनाथाने समुद्रामध्ये पाय आपटला आणि एक महान चक्र उत्पन्न केलं आणि जालंधराचा शिरछेद केला. मुळे नमः पार्वती परमेश्वर हर हर. जालंधर त्या ठिकाणी नष्ट झाला. पण विहार करत असताना हे तर नष्ट झाला, पण काहीतरी शंका कुठेतरी, काहीतरी अघटित घडतं याची वृंदेला आली आणि वृंदा सावध